8 8:30ला तुमचे DCB येतात, तुमची पोलीस यंत्रणा येते आणि त्या ठिकाणी कारवाई होते. यालाच मुळात आमचा विरोध आहे. एक तर ते स्ट्रक्चर इलिगल नाही, ते स्ट्रक्चर जे आहे ते लिगल आहे. त्याच्याबद्दल तुमच्या मागच्या AMCने पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. लिगल प्रोसिजरच्या बाबतीत बिलकुल अनुजी बोलतील. पण माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की दुपारी कोर्टात केस आहे, तुम्हाला सांगतायत की थोडे सहकार्य करा, एक सहानुभूतीची भूमिका ठेवली गेली पाहिजे होती. पण दुर्दैवाने न ठेवता तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी अँगल पण नाही ठेवली, एक लादी पण नाही ठेवली. तिथे महिला होत्या, पुजारी होते, त्यांनी सांगितलं की फक्त देवाला बाहेर काढून घेऊन द्या, त्यांचं खंडन नका होऊ द्या, पण ते पण नाही घेतलं. म्हणजे एवढी मोठी कारवाई करण्यामागचं षडयंत्र कशाने बघितले नका नाही केलं ते कशाला तेवढं षडयंत्र मोठं केलं, म्हणजे करायची आवश्यकता नव्हती. आणि त्याच्यानंतर तुमच्या 1 तासामध्ये त्याला स्टेटस कॉल आउट ऑफ प्लेस. मग असं तुम्ही करायचं. मला काल सांगण्याला उपयुक्त असतील. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की म्हटलं लग्नापर्यंत आम्ही थांबू इथं. नाही, माझा प्रश्न असा आहे की मी महत्वाच्या मुद्द्यावर आहे, तुम्ही हे करायलाच नाही पाहिजे होते एकतर. आणि ज्या मला माहिती आहे का मी हातात होऊन आली तिथे काहीच नाही ठेवलं तुम्ही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पूर्वनियोजित कारवाई केली आणि कोणासाठी केली. आता त्यांचं सातत्याने सांगणे की आम्हाला ते बिल्डिंग वाल्याची NOC मिळाली की आमचं काम होऊन जाईल. बरोबर, बिलकुल सही बात. पण ते काम तर करून घेतलं पाहिजे ना. ट्रान्सफर ते स्ट्रक्चर तर 1935 आहे, तुम्ही त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे ना. जेव्हा स्ट्रक्चर लिगल आहे तुम्ही ऍक्शन कशी घेऊ शकता. आणि तुमच्याकडून फाईल गेली तर तुम्हाला तर जास्त नॉलेज असेल आमच्यापेक्षा, पण आम्ही पण राजकारणामध्ये 1 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्याची काही गरजच नव्हती तुम्हाला, ज्या तऱ्हेने कारवाई केली. आज एवढा मोठा समाज उतरला, तो शांतताप्रिय समाज आहे, काय रस्त्यात उतरला. ही चुकीची भूमिका तुम्ही लोकांनी केली. आता ते प्रबंधों को ये मराठी भाषा समझ में आ रही है? हिंदी बोलेंगे ना, बाद में आप समझा ना. मैं बोल रही हूँ शांतता प्रिय समाज है, जैन समाज आज रास्ते पे क्यों आया है, क्योंकि जिस तरह से कार्रवाई की है पूरा षड्यंत्र है, पहले से पूर्व नियोजित कार्रवाई है. जिस तरह से सुबह 8 साढ़े 9 बजे आप लोग पूरा यंत्रणा लेके आते हैं, जिससे भी तो एक दिन में नहीं आया होगा सुबह सुबह, तो आपने पहले से किया था. जबकि आपको मालूम है कि दोपहर को केस है, फोटोज को मिल गया 1 घंटे बाद, तो आप इसको रोक सकते थे ना, थोड़ा सहानुभूति की भूमिका रख सकते थे. और उसमें लीगली सब कुछ डॉक्यूमेंटेशन हो रहा है. NOC सिर्फ सोसाइटी का चाहिए बिल्कुल. और वो स्ट्रक्चर बहुत पुराना है, 1935 का स्ट्रक्चर है, तो आपने उस पर कार्रवाई कैसे की. और आप ही कह रहे कि मेरे थ्रू फाइल गई है, तो आपके थ्रू फाइल गई तो आपको तो सब पता होगा. तो मेरा इतना कहना है कि आज ये व्यवस्था क्यों आई है, क्योंकि आप कहीं ना कहीं इसके जिम्मेदार है. नाज़रीन, इस वीडियो के स्पॉन्सर हैं डॉक्टर अबरार मोमिन्स गुड हार्ट हेल्थ केयर डेंटल एंड कॉस्मेटिक सेंटर एट 3 बत्ती अपोजिट नीलकंठ मंदिर, फर्स्ट फ्लोर, हफसान अली. यहाँ दांतों के तमाम अमराज के अलावा डे केयर सेंटर, फैमिली फिजिशियन, फिजियोथेरेपी, चाइल्ड फिजियोथेरेपी,